आजच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय तर ते ध्यानात ठेवा बरं का. आपण काय म्हणतो, पैसा आला तर काय म्हणतो नावेला, आणि पैसा गेला तर जमाला म्हणतो. मग ते रोखच्या स्वरूपात असेल किंवा बँकच्या स्वरूपात असेल. लक्षात, रोख पैसे असतील किंवा बँकेत पैसे येतील आपल्या, तर ती कुठं दाखवायचं आपल्या नावे साईडला, आणि गेले तर कुठं दाखवायचं आपल्याला जमा साईडला. पण 2 रकानी पुस्तकमध्ये फक्त एकाचेच डबल एंट्री होते बरं का. 2 रकानी कोणत्या ह्याच्यामध्ये म्हणतोय मी, 2 रकानीमध्ये. कोणतं तर लक्ष द्या, बँकेत पैसे भरले आणि बँकेतून पैसे काढले, त्याचेच तेवढे दोन्ही साईडला इफेक्ट होणार. कुठं दोन्ही साईडला, कोणकोणते, बँकेत पैसे भरले आणि बँकेतून पैसे काढले म्हटलं तर दोन्ही साईडला इफेक्ट दाखवायचे. बाकीच्याचे ॲज अ सिंगल इफेक्ट दाखवत चालायचे आपल्याला. आलं लक्षात. चला आता पहिलं काय सांगा बरं मला, झालं असेल तर चालू करायचं पुढे. हां वाचा बरं, पहिलं तारीख काय म्हटले, हां 2019 जानेवारी 1ला ना, तारीख अगोदर टाकून घेतो का, 2019 जानेवारी, इकडं पण टाकतो 2019 जानेवारी. ओके. आता 2019 जानेवारी 1 तारखेला काय झाले म्हणते बरं, रोख रकमेसह व्यवसाय प्रारंभ केला म्हणते. म्हणजे व्यवसायाची सुरुवात केली ना. अगोदरची शिल्लक आहे का ते नाही, अगोदरची जर असती तर इकडे आपण काय लिहिलो असतो, शिल्लक पुढे आणली म्हटलो असतो. पण जस्ट त्यानं आत्ताच ह्या 1 तारखेलाच व्यवसाय चालू केले ना. मग कशा स्वरूपात चालू केला असेल बरं, भांडवलाच्या. कशा स्वरूपात, भांडवलाच्या. मग पैसे व्यवसायात येलेत ना आपल्या, बरोबर येलेत म्हटल्यानंतर कोणतं नावे साईडला दाखवायचं ना आपल्याला, दाखवायचं भांडवल खाते. किती तारखेचं आहे, 1 तारखेचं, भांडवल खाते. कसं, रोख स्वरूपात केले का बँकेत स्वरूपात केले बरं, रोख. तर रोखच्या रकण्यात अमाऊंट किती रुपये बरं, 60,000. रोखच्या रकण्यात 60,000. बँकेत काही येणार का नाही, तर तिथं डॅश, त्याच्यात डॅश. लक्ष देऊन ही करा बरं का जरा आज, नाहीतर इकडल्या कॉलमचं इकडल्या याच्यामध्ये लिहून टाक. ओके चला बरं, लक्ष दे बघा. कालचं एकदा रिवाईज करून घेऊ. सेम कालच्या सारखंच आहे, बदल काहीच नाही. नावे जमा लिहिलात ना, जसं माणसाला कानं असतात तसं का आपल्या खात्यानं सुद्धा कानं आहेत, एक नावे आणि एक जमा. आपल्याकडे पैसा आला तर कुठं दाखवायचे, नावेला. आपल्याजवळून पैसा गेला तर कुठं दाखवायचे, जमाला. मग ते नगदीचेच व्यवहार आलेत, बरोबर आहे. इथं सगळे पैशाची देवाणघेवाणीचे व्यवहार व्हायलेत आपले. आता जसं रोखचा आपण विचार केला तसं बँकेत पण करायचं बरं का. बँकेत पण पैसे आले तर नावेला, आणि पैसे बँकेतून गेले तर जमाला लिहायचे. एवढं ध्यानात राहील ना. चलो आता 2 कॉलम्स केलो आपण इथपर्यंत. आता पहिली एंट्री तिथं काय म्हटले बरं आपल्याला, रोख स्वरूपात व्यवसाय प्रारंभ केला. रोख स्वरूपात व्यवसाय प्रारंभ केला म्हणजे पैसा व्यवसायात आले ना. पैसा व्यवसायात आलं. कशा स्वरूपात आलं आपल्याजवळ, भांडवलाच्या. कशा स्वरूपात आलं, भांडवलाच्या. म्हणून काय शब्द लिहिलो आपण, भांडवल खाते. किती रुपये आणले बरं, 60,000. मग रोखच्या म्हटल्यामुळे रोखच्या रकमेत लिहिलो, बँकच्या लिहिलो का मी नाही. आलं लक्षात इथपर्यंत. तर टिप काय लिहिणार बरं, रोख स्वरूपात व्यवसाय प्रारंभ केल्याबद्दल. ओके, किंवा व्यवसायाची प्रारंभ केल्याबद्दल एवढं जर लिहिलं तरी चालतंय. तर टिप कंपल्सरी लिहायचं कंसात, आणि मग पुन्हा अंडरलाईन करायचंय. झालं. झालं ना. चलो आता इथे शब्द काय आहे इथं बघा बरं एकदा हेडिंगला, 2 रकानी आहे ना. काय आहे, 2 रकानी. इथं आलं तर नावीन, गेलं तर जमा, एवढं ध्यानात आहे. आणि ह्याच्यामध्ये आता बघा दोन्ही साईडला इफेक्ट होतात. म्हणजे ते म्हणजे कोणते तर बघा, बँकेत रक्कम भरली, बँकेत रक्कम भरली म्हणजे डिपॉझिट. ओके, बँकेत रक्कम भरली म्हटलं तर डिपॉझिट, आणि बँकेतून रक्कम काढली म्हटल्यानंतर काय म्हणतो आपण, विथड्रॉ. काय म्हणतो, विथड्रॉ. ओके, बँकेत पैसे भरले म्हणेल किंवा बँकेतून पैसे काढले म्हणेल. शब्द ध्यानात राहतील ना. मी काय म्हणतोय, बँकेत पैसे भरले म्हणतील किंवा बँकेतून रक्कम काढली म्हटलं तर तेव्हाच त्याचे 2 इफेक्ट होणार आहेत. किती इफेक्ट होणार आहेत आपले, 2 इफेक्ट होणार आहेत. म्हणजे एक नावेला पण होणार आहे आणि दुसरं जमाला पण होणार आहे. आलं लक्षात. म्हणजे उदाहरण कसं, समजा आता बँकेत पैसे भरलो, बँकेत पैसे भरल्यानंतर पैसा येईल का जायले ती सांगा अगोदर आपल्याजवळ. बँकेत भरल्यास जायलाय, म्हणजे पैसे जाईल येतं. मग आपल्या बँकेत काय होईल, बँकेत येईलेत ना, बरोबर आहे. इथं दोघांचे पण ठेवायला, बरोबर आहे. इथं दोघं पण आहेत आपल्याजवळ, एक बँक पण आहे आणि एक रोख पण आहे. रोख त्याच्याकडे जायले, मग ह्यानं काय म्हणाले, रोख माझ्याकडे येईल, बरोबर आहे. लक्षात राहील ना. मग आता कसं, आता ही एंट्री सॉल्व्ह करायचं, तर क्रमांक नेक्स्ट वाटते ना त्याचं. किती तारीख आहे सांगा बरं, 4 तारीख. मग आता 4 तारखेचं बघा, मी एंट्री सॉल्व्ह करू का, इथं एंट्री सॉल्व्ह करतो. सांगा बरं आता 4 तारखेचं काय म्हटलंय, वाचा. हा, बँक ऑफ इंडियामध्ये रक्कम जमा केली. ओके, रोजकी नोंदी येतात ना आपल्याला. हा, रोजकी नोंदीमध्ये काय म्हणतो, आता पैसे बँकेत भरल्यानंतर लाभ कोण गेले, इथं पैशाचा लाभ कोण गेले, बँक. बरोबर आहे ना. कोण गेले, तर बँक. पण कोणती बँक गेली,
बँक ऑफ इंडिया म्हणजे बँक ऑफ इंडिया खाते नावे, बरोबर आहे ना. बँक ऑफ इंडिया खाते नावे, तर खाली आपण काय शब्द लिहितो, काय भरायला रोखच ना, रोख खाते जमा. हे आपल्या रोजकीर नोंदीमध्ये झाले का नाही, आपल्याला तेच गेलो ना, आले इथपर्यंत. पुन्हा रोजकीर नोंदीच्या पुढे तुम्हाला जाऊन काय शिकवलं होतं बरं, आपण खाते शिकवलो. खात्यांमध्ये स्वतःचे पुस्तक स्वतःच नाव येते का, नाही. तर तिथं काय कसं केलं बरं आपण, रोख कुणाचं नाव घेते, बँकेचं. बँक कुणाचं नाव घेते, रोखचं नाव घेते. आता खात्यांमध्ये शिफ्टिंग करून बघतो का, बँक ऑफ इंडियाच्या कुठं बरं नावे साईडला काय लिहायचं, रोख खाते. रोखच्या कुठं जमा साईडला काय लिहायचे, बँक ऑफ इंडिया खाते. माझं सेम त्याच पद्धतीने आता इथं लिहायचे. तर कसं, आता बा लक्ष द्या, बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या साईडला म्हणते बरं, नावे बाजूस काय लिहायचे, रोख खाते. लिहा मग बँक ऑफ इंडियाच्या नावे बाजूस इथं लिहा रोख खाते, रोख खाते. अगोदर लिहून घेऊ. ओके, किती रुपये अमाऊंट बरं, 25,000. किती रुपये, 25,000. स्वतःचे पुस्तक स्वतःच नाव येतंय का, नाही. मग का रोख खाते लिहिलो का, मग आता बँकेच्या रकमेत लिहायची ती अमाऊंट. किती रुपये अमाऊंट बरं, 25,000. काय केलं एकदा, परत एकदा सांगतो, लक्ष द्या. बँकेत पैसे येलेत, पैसे कुठं भरला तुम्ही, बँकेत. लाभ कोण गेले, म्हणजे पैसे कुठे येले तर बँकेत. मग येलेत म्हणल्यानंतर बँकेच्या कोणत्या साईडला लिहिचाल तुम्ही, नावे साईडला. बँकेत येलेत ना पैसे, बँकेत पैसे येलेत म्हणजे बँकच्या कुठे लिहिलो का, नावे साईडला लिहिलो का, बँकेच्या रकण्यात. आपले दोन रोख झाले, मग रोख झाले तर रोखच्या कुठे इकडं जमा साईडला लिहायचे. मग ह्याच्यासाठीच फक्त कोणकोणते म्हटलं बरं मी, एक तर डिपॉझिटचं असेल किंवा विथड्रॉचं असेल, तर तेव्हा असं रोजकीर नोंद तयार करूनच सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात. मग आता बँकेत पैसे भरलो तर बघा, बँक ऑफ इंडियाच्या कुठे लिहिलो बरं, नावे साईडला काय म्हणून लिहिलो, रोख खाते. तीच आपले खाते चालली इथं. आलं लक्षात. मग किती रुपये अमाऊंट बरं, 25,000. किती तारीख बरं, 4 तारीख. बरोबर आहे. सिंगल इफेक्ट झाली ना, ह्याचेच तेवढे भरले किंवा काढल्याचे 2 इफेक्ट दाखवायचे. एक झालं. आता ह्याच्यानंतर रोखच्या कुठं दाखवायचे बरं, जमा साईडला. रोखच्या जमा साईडला काय लिहायचं, बँक ऑफ इंडिया खाते. दाखवा मग इथं बँक ऑफ इंडिया खाते, बँक ऑफ इंडिया खाते. किती रुपये बरं, 25,000 ना. मग कोणत्या रकण्यात, बघा रोखच्या. किती रुपये बरं, 25,000. किती तारीख बरं, 4 तारीख. लक्षात आलं नाही, बरोबर ना, नाही इकडं आलं नाही मुलांना. चल लक्ष दे बघा. पैसे अगोदर बघ, एक जण हा बँक आहे, तू रोख आहेस, बरोबर आहे ना. दोघांचे पण इथे हिशोब ठेवायचे. आता सिंगल एकाचं ठेवायचं नाही आपल्याला. तू काय लिहिणार बरं, तुझे जवळचे रोख कुठं जायले, बँकेत जायले. मग इथं सध्या कोण गेले, हे ना ह्याच्या कोणत्या साईडला लिहिल, हे ना कोणत्या साईडला लिहिल, नावे साईडला लिहिल का जमा साईडला लिहिल. रिपीट करतोय, तू कोण आहेस, रोख आहेस. हा कोण आहे, बँक आहे, बरोबर आहे ना. इथं काय मला बँकेत पैसे भरला म्हणतोय मी, म्हणजेच तुझे पैसे कुठं भरलो मी, बँकेत. मग इथं लाभ कोण गेले, बँक, म्हणजे हा घ्यायले, बरोबर आहे ना. मग हे ना कोणत्या साईडला लिहिल, ह्याच्या नावेला. ह्याच्या कुठं लिहिल, हे ना नावेला. हे ना बँक कुठं लिहायले, नावे साईडला. मग हो नावे साईडला लिहिलो का, बँकेच्या करण्यात आले का. पण हे ना स्वतःच नाव घेते का, नाही. हे ना तुझं नाव घेतलं रोख म्हणून, बरोबर आहे ना. मग तुझं जायले ना, तुझं काय व्हायले, जायले. मग तू कुठं लिहिणार, हे ना नाव लिहिलं तर तू कुठं लिहिणार आहेस आता, जमाला. तू कुठं लिहिलास, जमाला. पण तू स्वतःच नाव घेतोस का, नाही. तू कुणाचं नाव घेणार आहेस, बँकेचं घेतलास का. पण ती रक्कम तूच तुझ्याच रकमेत लिहिणार आहेस ना, तुझं जायले म्हणून रोखच्या रकमेत लिहिलो. बँकेच्या लिहिलो का, नाही. बँकेचं रक्कम जायले का इथून, नाही. ओके चलो. नंतर नेक्स्ट अजून अशा पद्धतीचे 2-3 क्वेश्चन्स होणार आहेत आपल्याला. नेक्स्ट काय म्हणते बरं, हां आता ही तर आपल्याला झालेलीच आहे. तर रोख खरेदी म्हणते, तरटीप राहिली ना ह्याची, बँकेत रक्कम भरल्याबद्दल. दोन्हीला पण तरटीप सेमच बरं का, बँकेत रक्कम भरल्याबद्दल आणि तिथं अंडरलाईन, बँकेत रक्कम भरल्याबद्दल, बँकेत रक्कम भरल्याबद्दल. झालं का नाही, झालं का रे पिंटोस, थांबा जरा लिहू द्या. चलो आता नंतर ह्याच्यानंतर काय आहे बघा बरं. आता किती तारीख सांगा मला अगोदर,
6 तारीख, 6 तारखेच्या अगोदर एंट्री वाचा, म्हणजे कोणत्या साली लिहायचं कळते मला पण. हां, रोखीनं खरेदी किती रुपयाचं म्हणते बरं? 6,000चं. खरेदी केल्यास पैसा येते का पैसा जाते? मग नावे साईडला का जमा साईडला? जमा साईडला. काय कशामुळे जायले? खरेदीमुळं ना. मग खरेदी खाते किती तारीख? 6 तारीख. किती? 6,000. रोख स्वरूपात ना का बँके थ्रू म्हटले का? नाही, तर इथं 6,000. ओके. बँकेच्या रकमेत येईल का? नाही, डॅश. इथं फक्त सगळे इमॅजिन करायचं आहे बरं का, कारण हेच पद्धत जास्त करून दुकानात चालते. कारण सगळेजण कॅशनच व्यवहार करतात का? नाही, बँके थ्रू सुद्धा असतात, म्हणून सहसा 2 रकांनीच असतात आपल्याला. आलं लक्षात? झालं. तरटीप काय बरं? रोखीनं मालाची खरेदी केल्याबद्दल किंवा मालाची खरेदी केल्याबद्दल. ओके. चलो आता नंतर नेक्स्ट तारीख वाचा बरं. वाचा. 6च्या नंतर किती तारीख आहे? मोठ्यानं वाचा, जरा फार बोर करायला तुम्ही आता. हा, कार्यालयीन उपयोगाकरिता काय खरेदी केले? इथं संगणक खरेदी केले, म्हणजे इथं वस्तूचं नाव दिले आपल्याला, बरोबर ना. खरेदी केला मग नगदीच केला ना, कुणाकडून नाव दिले का उधार वगैरे काय असं म्हटले का? नाही. मग नगदी खरेदी केल्यानंतर पैसा येईल का पैसा जायले? बरं, जायलाय. मग जायलाच तर रोख इकडे नावेला का इकडे जमाला? जमाला. काय खरेदी केला? मग इथं लिहा मग संगणक खाते. वस्तूचं नाव दिलं तर नाव घ्यायचं संगणक खाते, आणि नाव नसेल तर खरेदी किंवा विक्री शब्द. किती रुपयाचं बरं? 22,000. बँकच्या रकमेत लिहायचंय का? नाही. किती तारीख बरं? 10 तारीख. झालं. तरटीप. संगणक खरेदी केल्याबद्दल. संगणक खरेदी केल्याबद्दल. झालं. चलो नंतर नेक्स्ट. हां, 15 तारीख. हां हां, वाक्य समजून घ्या रे. इथं पहिलं उधारीचे व्यवहार येतात का? इथं नाही. इथं सगळे कसले व्यवहार घ्यायचे? आपल्याला नगदी व्यवहार घ्यायचे. तर आता वाक्य काय म्हणते बघा बरं. इथलं पुसू का मी? हां, चला बघा. राकेश यांना, कुणाला म्हणते बरं? राकेश यांना किती रुपयाचा माल विकलाय म्हणते बरं? 10,000. 10चं का 15,000चं? 10,000चा माल उधारीवर विकला ना. विकला. ओके. मग विकल्यानंतर उधार व्यवहार आहे. उधार घेतो का इथं? नाही. आणि त्याच्या पुढे आता राकेशला 10,000चा माल विकलोय, मान्य आहे, आपण विकलो. आता सध्याही आपलं स्वतःच आहे समजतोय बरं का. आपण व्यवसाय कुणाचाही आपलं स्वतःच आहे. स्वतःचा असल्यास समजल्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. राकेशला कितीचा माल विकलोय आपण? 10,000चा माल विकलो, उधार विकला. एंट्री येईल का इथं? नाही. पण त्याच्या पुढे एक वाक्य काय म्हटलंय बरं? त्याच्याच पुढे आपल्याला त्याच्याकडून किती रुपयाचा धनादेश मिळाले? 10,000चा. किती रुपयाचा धनादेश मिळाले आपल्याला? 10,000चा. 10,000चा काय मिळाले आपल्याला? धनादेश मिळाला. ओके. काय मिळाले? धनादेश. धनादेशला इंग्लिशमध्ये काय शब्द वापरतो आपण? चेक मिळालं. चेक आपण पैशासारखं सुद्धा वापर करू शकतो ना त्याला, बरोबर आहे ना. आता सध्या समजा आता मी राकेश म्हणजे हा व्यक्ती आहे, बरोबर आहे ना. ह्या राकेशला मी किती रुपयाचा माल विकलो? 10,000 रुपयाचं. त्यानं मला पैसे दिले का? नाही. त्याच्या मोबदल्यात त्यानं आता मला काय द्यायले? चेक द्यायले. मग मी चेक त्याच्याकडून घेतलो, म्हणजे त्यानं पैसे दिल्यात जमा आहे ना. बघा मी काय समजतोय, त्यानं मला चेक दिला, कागदच आहे, पण ती माझ्यासाठी काय आहे? पैसा आहे ना. जसं आपण नोटा मोजतो तसंच त्या चेकला सुद्धा मोजतो ना आपण, बरोबर आहे ना. त्यानं मला किती रुपयाचा चेक लिहून दिला? 10,000चा. ते चेक मी घेऊन कुठं ठेवलो? माझ्या खिशात ठेवलो. कुठं ठेवलो सध्या? खिशात. का लगे पळत जाऊन बँकेत नेऊन ठेवलो का? नाही. ते कुठं ठेवायला नीट लक्ष द्या, मी शब्द काय वापरतोय बरं का. त्याच्याकडून घेतलो चेक, आणि ते अगोदर मी कुठं ठेवणार? माझ्या खिशात, म्हणजे माझ्या दुकानात पहिले ठेवणार आहे. लगेच बँकेत जाणार आहे का? नाही. मग ते चेक पुन्हा जसं आपण पैसे बँकेत भरतो तसंच ते वटवावं लागतं ना आपल्याला. मग ते लगे वटवा लावू का आता सध्या मी? नाही. सध्या त्याच्याकडून मी चेक घेलोय. कशा स्वरूपात? पैसा समजून गेलो ना. ते एक प्रकारे माझ्यासाठी काय ते पैसा आहे. म्हणजे रोख आहे का बँक आहे? पैसा म्हटल्यास रोखच आहे ना. सध्या स्थितीला सध्या भरलोय का? अजून चेक वटी लावू का? नाही. सध्या मी त्या लेकराकडून घेतलोय ते चेक 10,000चा. आलं लक्षात. मग मला आता एवढं सांगा, तेवढ्यापर्यंत जायचं नाही आपण. राकेशला माल विकला, त्याच्या मोबदल्यात त्यानं मला रोखच्या ठिकाणी चेक दिले, कागद दिले. पैसे पण कागदच आहेत आणि ती पण कागदच आहे ना.
मग दिलाय, मग आपल्याकडे येईल का जायले हे सांगा बरं अगोदर. येईल, मग नावी साईडला लिहिचाल का जमा साईडला लिहिचाल? नावी साईडला. कशामुळे येईल बरं? त्याला माल विकलाव म्हणूनच येईल ना. कशामुळे येईल? माल विकलाव म्हणून. तर इथं शब्द काय येईल बरं आता? विक्री खाते. काय येईल बरं? विक्री खाते. किती रुपयाचं माल विकलाव? 10,000चा. मग त्यानं आता सध्या चेक दिले माझ्या खिशातच आहे, तर खिशात आहे म्हणल्यानंतर रोखच्या ठिकाणी लिहा 10,000, बँकच्या ठिकाणी नाही. का बरं लिहायचं नाही सांगतो. 10,000. किती तारीख आहे बरं? 15. मालाची विक्री केल्याबद्दल. मालाची विक्री केल्याबद्दल. त्या चेकला व्हॅल्यू कधी येणार आहे? बँकेत भरल्यावरच बरं का. सध्या ते आपल्या जवळच आहे, रोखच्या स्वरूपातच आहे, त्याला आपण कॅश म्हणून समजायला ना अजून पण. मालाची विक्री केल्याबद्दल झालं. आता ह्याच्यानंतर आता वाक्य काय म्हणते बघा. नेक्स्ट एंट्री काय म्हटले? हां एकदा एंट्री नीट बघा तुम्ही पण रे. राकेशकडून मिळालेला धनादेश कुठं जमा केले म्हणते आता? बँकेत. मग त्या राकेशकडून हो मला किती रुपयाचा धनादेश मिळाला तर सांगा बरं? 10,000चा. आता त्याला किंमत येणार आहे बरं का. आता ही धनादेश मी काय केलोय? बँकेत जमा केलोय. कुठं जमा केलोय? बँकेत जमा केलोय. जसं पैसे बँकेत भरतो तसंच आता धनादेश सुद्धा बँकेत भरायचे ना आपल्याला, बरोबर ना? पैशासारखंच आहे ना हे. पैसे भरायला कधी बँकेत गेलाव ना? गेलाव का नाही? नीट कधी जाऊन बघत चला. आलं लक्षात? जसं आपण बँकेत पैसे भरतोय सेम त्याच पद्धतीने आता चेक सुद्धा भरतोय, म्हणजे वटवतोय. चेकसाठी शब्द वापरतो आपण वटवणे. मग त्याची एंट्री सुद्धा हेच होणार आहे ना. कोणती? आता जे केलं तो आपण ते पैसे भरल्याचेच. चेक सुद्धा बँकेत भरलो म्हणजे पैसे बँकेत भरलो. मग आता एंट्री कशी होईल बरं आपली? बँक ऑफ इंडिया खाते, नावे, रोख खाते, जमा. म्हणजेच आता कसं बरं? बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या साईडला बरं? नावे साईडला. काय लिहिणार इथं मी? रोख खाते. काय लिहिणार? रोख खाते. किती रुपये बरं? 10,000. सॉरी कोणत्या रकण्यात? बँकेच्या. लाभ बँक घ्यायला ना आता बँकेच्या 10,000. मग कुठं? बँक ऑफच्या नावेला. तर रोखच्या कुठं लिहायचंय? जमाला. रोखच्या जमाला काय? बँक ऑफ इंडिया खाते. बँक ऑफ इंडिया खाते. किती रुपयाचं बरोबर? 10,000. किती तारीख बरं दोन्हीला पण? तारीख 20. दोन्हीकडे पण. जसं तर ती बँकेत रक्कम भरल्याबद्दल म्हणत होतो तसंच इथं धनादेश जमा केल्याबद्दल. बँकेत धनादेश जमा केल्याबद्दल. बँकेत धनादेश जमा करा किंवा रक्कम जमा करा, अर्थ एकच होते. आलं लक्षात? झालं? चलो नेक्स्ट. हा वाहतूक खर्च दिला रुपये किती म्हणते बरं? 300. दिला म्हटल्यास नावेला येईल का जमाला येईल बरं? जमाला. कुठं? जमाला. मग कशात दिला बरं? वाहतूक खर्चाचं. वाहतूक खर्च. मग रोख दिलाव का बँकेनं दिलाव? रोख दिलाव. तर रोखच्या रकमेत किती रुपये बरं? 300. किती तारीख बरं? 24. झालं? चलो नंतर नेक्स्ट. हां हां वैयक्तिक उपयोगकर्ता व्यवसायातून उचलले. किती रुपये उचललेत म्हणते बरं? 3,000 रुपये उचललेत म्हणते. मग पैसे हो का आता मी माझ्या वैयक्तिक उपयोगासाठी गेला. कुठून घ्यायला बरं? माझ्या ह्या व्यवसायातून. आणि हिशोब कशाच ठेवाला मी इथं? व्यवसायात ठेवाला. बरोबर आहे ना? माझ्याकडे पैसे येलेत मान्य आहे, पण व्यवसायात पैसा येले का जायले? व्यवसायात. व्यवसायातून जायले ना. इथून जायले म्हणजे माझ्या खिशात येले. बरोबर आहे ना? मग इथून जायले म्हणले इकडे नावेला लिहू का जमाला लिहू बरं? जमाला. मग आता ह्याचं तरटीप लिहिलात ना वाहतूक खर्च दिल्याबद्दल. हां आता इथं स्वतःचे उपयोगकर्ता म्हणजे शब्द काय वापरतो आपण इथं? उचल खाते. काय वापरतो? उचल खाते. किती रुपये बरं? 3,000. रोखच ना? हां किती तारीख? 25 तारीख. व्यक्तिगत वापरासाठी उचल केल्याबद्दल. व्यक्तिगत वापरासाठी उचल केल्याबद्दल किंवा रक्कम काढल्याबद्दल. व्यक्तिगत शब्द वापरा बरं का. व्यक्तिगत, वैयक्तिक. नंतर नेक्स्ट. हां कशाद्वारे दिले म्हणते बरं?
धनादेशाद्वारे, म्हणजे आपण आता लगेच मिटून टाकतो इथं बरं का. आता भाडं दिलं, भाडं दिल्यानंतर पैसे येलेत का जायलेत? जायलेत. मग नावी साईडला लिहू का जमा साईडला लिहू? जमा साईडला. मग अगोदर लिहिता तर येते की भाडे खाते, अगोदर भाडे खाते लिहिलो. तारीख सांगा बरं, किती तारीख होती? किती? 30 तारीख. ओके. रोख दिलाव का धनादेशाद्वारे दिलाव बरं? मग आता ते आपले पैसे खिशातून जायलेत का बँकेतून जाणार आहेत? खिशातून जाणार आहेत का? बा मी धनादेश दिलो, आता दिलोय. इथं घेतल्यावर आपल्याला अगोदर डायरेक्ट मी बँकेत दिलतो का धनादेश? नाही, ते कुठं होतं? आपल्याजवळ होतं, म्हणून त्याला रोखच्या स्वरूपात समजवलं. पुन्हा ती रोख बँकेत ओटिवलं होतं चेक, तेव्हा जाऊन त्याचं व्यवहार झालं. पण आता सध्या त्याला सरळ सरळ मी चेक लिहून दिला. मग आता त्याला दिल्यानंतर त्याने बी अगोदर त्याला काय समजणार आहे? तर समोरचा व्यक्ती रोखच समजणार आहे, बरोबर आहे ना. पुन्हा त्यानं ती बँकेत नेऊन ओटिवणार, मग त्याला ती बँकेत रूपांतर होऊन त्याला कन्वर्ट होऊन पैसे भेटणार आहेत, बरोबर आहे. मग आता सध्या पण माझं कन्वर्ट होणार आहे का आता ही भाड्याचं? नाही, मी सरळ सरळ त्याला आता चेक दिलो. मग आता चेक दिल्यानंतर तिथं इमॅजिन करता येते ना. हां, मी चेक दिलो त्याला. चेक दिल्यानंतर काय होणार आहे बरं? खिशातून पैसे कटणार आहेत का माझे? नाही. त्यानं जेव्हा ते वटविल तेव्हा बरोबर आपल्या अकाउंटमधले कटते आणि कुणाच्या अकाउंटमध्ये जमा होते? त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये. म्हणजे कुठून व्यवहार होईल ते आता सध्या बँकेतून. कुठून होईल? बँकेतून. म्हणून बँकेच्या रकमेत लिहायचे. किती रुपये बरं? 1200. फक्त इथं जरा लय लक्ष देऊन सॉल्व्ह करायचे, म्हणजे कोणत्या रकमेत लिहायचं ह्याच्यासाठी. नेक्स्ट झालं, एवढंच आहे का? चला, आता रेग्युलरली जसं आपण खाते क्लोज करत होतो त्याच पद्धतीने आता इथं पण खाते क्लोज. नेहमी काल काय सांगितलं होतं? कोणती बाजू जास्त ते म्हटलं होतं आपण? नावेची ते ना. हां, हो का. अगोदर कशाची बघायची आहे? रोखची बघा. कशाची? रोखची. रोखची हो का? किती रुपये आहे बरं इकडं? नावेला 60 आणि 10 70. लक्ष दे रे इकडे. हो, किती रुपये आहे? 70,000. कशाची हो? ह्याची सगळ्याची बेरीज घेतली इथं. पुन्हा ह्याची बघ बरं बेरीज किती होते? 25 आणि 10 35. लिहिलो का? मग आता हे 70 आणि 35 इकडं पण लिहून टाकू का? जसं तसं जी बाजू जास्त आहे दोन्ही साईडला लिहावं लागते म्हणतो ना आपण. तर हो, इकडं 70 आणि इकडं 35. कुठून आलं जाधव? नावेची अगोदर बेरीज जास्त आहे त्या म्हटलो. नावेची रोखची टोटल बेरीज किती आहे? 70 लिहिलो. बँकची किती आहे टोटल? 35. मग आता जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहितो. टॅलीची पद्धत एकच आहे, खात्यांमध्ये सुद्धा तीच सांगितलं आपण, रोख पुस्तकात सुद्धा तीच सांगितलं. जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहिलो. मग दोन्ही साईडला लिहिलो का? आता ह्याची जमाची किती आहे बघ बरं? बँकेची 1200च आहे ना. किती रुपये आहे बरं? 1200. मग 35 मधून 1200 मायनस केल्यास किती राहतात बघ बरं? 35,000 मधून किती? 33,800. किती राहतात? 33,800 राहतात. 1000 रुपये 35 मधले 1000 गेले, राहिले 34. 34,000 मधले 200 गेले, राहिले 33,800. ओके. मग आता इथं किती रुपये निघाले बरं आपले? 33,800. मग कुठं लिहायचं म्हणतो? ते आलेली रक्कम जी बाजू कमी आहे तिकडल्या साईडलाच लिहायचं ना. मग टॅलीच्या वरी लिहितो का खाली लिहितो? वरी. मग लिहा मग बघा 33,800. एकाच झाला आपला कार्यक्रम. आता कशाच राहिले बरं? आता रोखच राहिले ना. आता रोखची नावे किती आली? ती 70 आली. ती इकडं पण 70 लिहिलाव का? मग आता त्याच्यातून हो याची टोटल बेरीज किती त्या बघा बरं अगोदर इथपर्यंत. हो का? लक्ष द्यायचं. हो का? 25च आहेत ना. 25 आणि 6 सांगा मला. 31 अगोदर इथं घेतोय बरं का. 31,000. पुन्हा नंतर 22 आहे ना. 22 आणि 10 32. 32,300. 32,000 किती? 300. 32,300. पुन्हा नंतर किती आहेत बरं? 3,000. बघा बरं याची टोटल बेरीज किती ते आहे? बघा 0 0 3 अशी 3 1 आणि 2 3 आणि 3 6. 3 आणि 3 6 म्हणजे किती आलं? 66,300. मग आपली नावेच जास्त आहे ना. 70 आली ती. जी बाजू जास्त आहे दोन्ही साईड लिहिलो. आता 70 मधून किती मायनस करायचं? तर 66,300. बघा बरं 0 0. 10 मधून 3 गेले 7. हाचा 1. 6 आणि 1 7. 10 मधून 7 गेले 3. परत हाचाला 1 म्हणजे 6 आणि 1 7. 7 मधून 7 गेले 0. म्हणजे फायनली उत्तर किती आले बरं? 70 मधले 66,300 जर खर्च केलं तर राहिले किती आपल्याजवळ? 3,700 रुपये. मग कोणती इकडलीच कमी आहे ना आपली. मग तिथं लिहा मग 3,700 लिहिलो. आणि जे आपण रोज नाव देत होतो तेच नाव द्यायचे बरं का. ह्याला काय म्हणतो आपण? शिल्लक पुढे नेली. शिल्लक पुढे नेली. जिथं एकाचं करत होतो तिथं दोघांचं करायचं आहे आपल्याला. आता
तारीख किती आहे बरं लास्ट कोणता महिना आहे आपलं जानेवारी ना 31 जानेवारी ओके शिल्लक पुढे नेली मग आता ही शिल्लक पुढे नेली टॅलीच्या कुठं आहे बरं वरती आहे ना मग शिल्लक पुढे आणली ही नेक्स्ट मंथमध्ये क्रॉस एंट्री करावं लागते का नाही पण कुठं टॅलीच्या वरी लिहायचं खाली लिहायचं म्हणतो आपण खाली मग इथं खाली काय म्हणतो इथं शिल्लक पुढे आणली शिल्लक पुढे आणली किती रुपये आणले बरं रोख किती आणले 3700 आणि बँकेतले किती आहे तर 33,800 तारीख किती येईल बरं 1 जानेवारी महिन्याच्या नेक्स्ट मंथमधलं 1 फेब्रुवारी लिहून घ्या तारीख अगोदर झालं